कल्याण डोंबिवली महापालिकेतील वारसा हक्क प्रकरणातील 51 जणांना शुक्रवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्वांना सफाई कामगार पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळात भर पडणार असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली. याप्रसंगी महापौर हर्षाली थविल आणि उपमहापौर राहुल दामले उपस्थित होते. आयुक्त गोयल यांनी सांगितले की गेल्या वर्षभरात 250 वारसा हक्कांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या कालावधीत 250 वारसा हक्कधारकांना महापालिका सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. नियुक्तीपत्र मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर कर्तव्यावर हजर राहून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. आज आपण जे वारस हक्क असतात त्याच्यामध्ये 51 नियुक्ती देण्याकरिता आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी आणि मी आपण इथे आज जवळजवळ 51 लोकांना आज इथे महानगरपालिकामध्ये सफाई कामगार म्हणून नियुक्ती त्यांना देण्यात आलेली आहे. मागच्या 1 वर्षामध्ये आपण जवळजवळ 250 लोकांना विविध पदावर वारस हक्कामधून नोकरी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे GAD विभाग आहे, ॲडिशनल कमिशनर असो, GADची पूर्ण टीम आहे, डेप्युटी कमिशनर आणि त्यांची खालची टीम, त्यांनी चांगला पूर्ण वर्ष काम केलेलं आहे. आता माझा एकच सुझाव हे जे नवीन नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना राहील की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावा. जे त्यांना ड्युटीज दिली जाणार आहेत त्याच्या पालन त्यांनी वेळेवर करावा. एवढंच नाही तर काही प्रकरण खूप वर्षापासून रखडलेले होते ते पण आपण कॅम्प बेसिसवर त्यांची कागदपत्राची पूर्तता करून आपण यावर्षी निकाली काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळातही आपण हे सगळे प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय. आज माननीय महापौर, उपमहापौर मॅडम, उपमहापौर साहेब हेही उपस्थित होते. त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याचा एकच उद्देश आहे की आपली जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. KDMCचे जे प्रशासन आहे तेही सुदृढ राहणार आणि कामाची जे एफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार.